नाशिक शहर धान्य वितरण कार्यालय तसंच तहसीलदार कार्यालयातील धान्य वितरण विभागातील विविध समस्या तातडीने सोडवून कारभारात सुसूत्रता आणावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून रेशन कार्ड व शिधापत्रिकेशी संबंधित अनेक कामे खोळंबली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, 12 अंकी शिधापत्रिका क्रमांक मिळवणे, शिधापत्रिका ऑनलाईन करणे तसेच वैद्यकीय उपचारांसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कामे ठप्प असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। कार्यालयात याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच संबंधित वेबसाईट व्यवस्थित सुरू नसल्याचं कारण सांगितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान कार्यालयाच्या परिसरात विविध एजंटचा वावर असून काही गावी पैसे घेऊन तातडीने करून दिली जात असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। ऑनलाईन पोर्टल तातडीने सुरू करावे, वैद्यकीय उपचारासाठी शिधापत्रिकेतील नावे वाढवणे किंवा ऑनलाईन करण्यासाठी आलेल्या नागरिकांना प्राधान्य द्यावे आणि रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत अशी मागणी करण्यात आली आहे। या मागण्यांवर तात्काळ योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदन देताना ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, ॲडव्होकेट श्याम तावरे, ॲडव्होकेट विजय पवार यांच्यासह आदी जण उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत की नाशिक जिल्ह्याची जी शहर धान्य वितरण अंतर्गत जी धान्य वितरणाची जी प्रणाली आहे ती कोलमडीस आलेली आहे। कारण आपण बघतो आहोत की शहर धान्य वितरण विभाग जो आहे हा गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांनी ग्रासलेला आहे। यामध्ये आपण आलो असेल तर अनेक जणांना केवळ शिधापत्रिकेमध्ये नाव वाढविणे असेल, शिधापत्रिकेमध्ये 12 आकडी अंक टाकून जो RCS नंबर असेल तो मिळवणे असेल, किंवा त्याच पद्धतीने शिधापत्रिकेवर नवीन निर्देशांक, नवीन धान्य मिळवणे असेल, किंवा तुम्हाला जर वैद्यकीय कामासाठी जर एखाद्या ठिकाणी प्रमाणपत्र लागत असेल किंवा कुठे एखादी आयुष्यमान भारतसारखी योजना राबवायची असेल तर अशा कामासाठी आवश्यक असणारं 12 आकडी अंक टाकण्यासाठी देखील लोकांना इथे हेलपाटी मारावं लागतात, चक्रा मारावं लागतात। खरं तर या गोष्टीचा निषेध करावा तेवढा कमी आहे। आज याच निमित्ताने आम्ही FDO साहेब मॅडमला भेट घेण्यासाठी गेलो असता आपण तिथे बघितलं असेल ते केवळ आणि केवळ 12 आकडी नंबर टाकण्यासाठी आणि वैद्यकीय कामासाठी ज्यांना 12 आकडी अंकाची गरज आहे, ज्यांच्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये ज्यांचं नाव घेण्याचं आहे, ज्यांच्यावर उपचार करण्याची आवश्यकता आहे, अशा लोकांचे उपचार केवळ त्या शिधापत्रिकेत ऑनलाईन नावं दिसत नसल्या कारणामुळे अशा लोकांचे उपचार नाकारले जात आहेत। अशा लोकांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना वारंवार इकडे तिकडे भटकावं लागतं। अशाच प्रकारचे काही पेशंट्स माझ्याकडे आल्यानंतर आम्ही संबंधित विभागाच्या DSO साहेबांकडे आलो, त्यांना त्याबाबत माहिती दिली। साहेबांनी सांगितलं की एक त्यासाठी प्रमाणपत्र उपलब्ध करण्यात आलेलं आहे, ते प्रमाणपत्र प्रत्येकाने इथं अर्ज दिल्यानंतर त्यांना त्वरित देण्यात यावं असे निर्देश देखील साहेबांनी शहर धान्य वितरण अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे। खरं तर आपण बघितलं असेल ते काम शहर धान्य वितरण ऑफिसमधून करायला हवं, परंतु शहर धान्य वितरण पुरवठा अधिकारी जे आहेत, तिथले जे कार्यालयातील कर्मचारी आहेत, हे लोकांना अजिबात कुठल्याही प्रकारची मदत करत नाही, केवळ आणि केवळ वेळ काढूपणा करतात आणि जे एजंट मागून येतील त्या एजंट थ्रू जर एखादं काही काम आलं तर त्यांचे कामं लगेच मार्गी लावतात। परंतु कोणी जर वैद्यकीय प्रमाणपत्र मागण्यासाठी किंवा त्यांना जर काही अडचण असेल ती सांगितली असतात त्या तिथं मदत करण्याची सोडून त्यांच्याशी बोलत देखील नाही। या कारणामुळे आज आम्ही RDC साहेबांची, राजपूत साहेबांची भेट घेतली, त्यानंतर DSO साहेबांची भेट घेतली, मात्र त्यांनी आमचं समाधान केलं। त्यांनी सांगितलं की यावर आम्ही कठोर कारवाई करू आणि असे जर कोणी एजंट असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। त्याच पद्धतीने वैद्यकीय कामासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र त्वरित वितरित करण्यात यावे असे आदेश आमच्या समोर त्यांनी शहर धान्य वितरण अधिकाऱ्यांना दिलेले आहे। त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि आम्ही पुन्हा प्रशासनाला तेच सांगतो की किमान या खात्याचे जे मंत्री साहेब आहेत ते आज नाशिक जिल्ह्याचे आहेत, त्यांनी देखील या गोष्टीकडे लक्ष घालणं गरजेचं आहे। नाशिक शहराचं इष्टांक वाढवणं गरजेचं आहे। नाशिक शहरातील अनेक शिधापत्रिका धारक हे बारीक छोट्या कामांपासून वंचित राहिलेले आहेत, काही धान्यांपासून वंचित आहे, काहींचे नावं कमी करायचे आहेत, काहींचे मुलांचे नावं वाढवायचे आहेत, असे काही कामं आहेत की जे कोलमडून पडलेले आहेत। तरी संबंधित कामं लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे। जर याचा लवकरात लवकर विचार झाला नाही तर यापेक्षा मोठं जन आंदोलन छेडण्यात। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।